मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या अभिनयाचे सगळेच चाहते आहेत। एकाहून एक दर्जेदार भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले। कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका त्यांनी साकारल्या आणि आपला चाहता वर्ग त्यांनी निर्माण केला। तसं पाहायला गेलं तर हिंदीत मराठी अभिनेत्री सुपरस्टार ठरल्या, पण मराठी अभिनेता हिंदीत सुपरस्टार किंवा हिरो ठरला नाही असं मी म्हणत नाहीये। तर चक्क पद्मश्री अशोक सराफ यांनी या आशयाचं स्टेटमेंट एका मुलाखतीमध्ये दिले। हिंदीत कायम दुय्यम भूमिका वाट्याला आल्या अशी खंत व्यक्त करत बॉलिवूडच्या हिरोची डेफिनेशन त्यांनी सांगितली आहे। नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात। तर अशोक सराफ यांनी करण अर्जुन, कोयला, जोरू का गुलाम, सिंघम, प्यार किया तो डरना क्या, गुप्त, येस बॉस अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये कामं केली, परंतु हिंदी चित्रपटात हिरोच्या भूमिकेत ते काही दिसले नाहीत आणि यामागचं कारण त्यांनी नुकत्याच अमुक तमुकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय। सराफ म्हणाले की मराठी लोकांची इमेज ही बॉलिवूडमध्ये बसत नाही, कारण त्यांच्या मते चित्रपटांमधील हिरो हा गोरापान असावा, त्यामुळे तो गोरा असेल तरी तो काय काम करतो हे कोणाला माहीत नसतं। पण आम्ही गोरे नसल्यामुळे आम्हाला कधीच हिरोचा रोल मिळाला नाही। मला आणि लक्ष्मीकांतला हिंदीमध्ये नोकराची भूमिका मिळायची, त्यामुळे तेव्हा ते करायचं की नाही हे आम्हाला ठरवावं लागत होतं। पैसे चांगले देत असतील तर ते करण्यासाठी काहीच हरकत नव्हती। पुढे अशोक मामा असंही म्हणाले की पण लोकांना नोकरामध्ये काहीच अर्थ नसायचा, त्यांना हिरोच आवडतो, त्यामुळे आम्हाला तिथे हिरो म्हणून काम मिळत नव्हतं आणि आम्ही कधी तसा हट्ट देखील करत नव्हतो। मला जेव्हा वेळ असेल तेव्हाच फक्त मी काम केलं। त्यावेळी एक भोजपुरी प्रोड्युसर देखील माझ्याकडे आला होता, पण मी त्याला माझ्याकडे आता वेळ नाहीये, पुढच्या 15 दिवसांमध्ये जमत असेल तर बघा। तो म्हणाला चालेल। त्यावेळी मी त्यांची भाषा परफेक्ट बोललो। मला त्या वर्षीचं भोजपुरी बेस्ट ॲक्टर अवॉर्डही मिळालं। जी माझी भाषा नाही त्या भाषेत मला अवॉर्ड मिळालं असं त्यांनी सांगितलं। अशोक सराफ यांनी हिरो म्हणून हिंदीत संधी न मिळाल्याची खंत व्यक्त करून सांगितली असली तरी अमोल पालेकर, नाना पाटेकर या अभिनेत्यांनी बॉलिवूडचा काळ गाजवलाय। आता सध्या रितेश देशमुख आणि श्रेयस तळपदे वगळता कुठलाच मराठी अभिनेता हिंदीत लाईम टाईम मध्ये दिसत नाहीये हे देखील तितकंच खरंय। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।